आमदार भास्कर जाधव आपल्यासोबत आपण यांच्याशी बातचीत करणार आहोत। विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद जे आहे ते अजूनही रिक्त आहे, होईल की नाही साशंकता व्यक्त केली जाते। तुमच्या देखील नावाची चर्चा होती, काय याबाबतचं पुढे घडते? कारण आता अवघे काही दिवसच राहिलेले आहेत, 5 ते 6 दिवस। असं आहे की विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची चर्चा होती नाही, अजूनही आहे। होईल की नाही असं म्हणण्यापेक्षा होईल हा मला विश्वास आहे। उशीर होते ही गोष्ट खरी आहे, परंतु निश्चितपणे अजून 6 दिवस अधिवेशनाला शिल्लक आहेत, त्यामुळे त्या दरम्यान विरोधी पक्ष नेतेपदाची निवड जाहीर होईल असा मला विश्वास आहे। अध्यक्ष दिल्लीचा पॅटर्न या ठिकाणी राबवतील असं वाटतं तुम्हाला? दिल्लीचा पॅटर्न राबवावा, त्यांनी 1985-90चा महाराष्ट्राचा पॅटर्न राबवावा किंवा त्याच्यापेक्षा वेगळा आदर्श निर्माण करावा। कायदेशीर आणि तांत्रिक बाबीत न जाता लोकशाहीचा सन्मान म्हणून, लोकशाहीची इब्रत म्हणून, इज्जत म्हणून आणि लोकशाहीची गरज म्हणून त्यांनी जर अशी नावाची घोषणा केली तर आनंदच होईल। कुठलाही पॅटर्न राबवावा, परंतु त्यांनी त्या ठिकाणी घोषणा करावी। सामनातून जो अग्रलेख लिहिण्यात आलेला आहे, आता सत्ताधारी म्हणतात की गुन्हा दाखल झाला पाहिजे संजय राऊतांवर। असं आहे की तुम्ही ज्या वेळेला पार्लमेंटमध्ये उभं राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करता आणि शिवाजी महाराजांचा अवतार, प्रति अवतार किंवा पूर्व अवतार म्हणून देशाचे पंतप्रधान यांचं तुम्ही नाव घेता, हा शिवाजी महाराजांचा अपमान होत नाही? आणि म्हणून जो महाराष्ट्रातला शिवभक्त आहे, जो छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना विचारानं ज्या ठिकाणी प्रेरित झाला आणि मानतोय, त्या प्रत्येकाला स्वाभाविक आहे चीड येणं, हे स्वाभाविक आहे। ती चीड व्यक्त करण्याची त्यांना संधी नसते आणि ती चीड व्यक्त करण्याचं एकमेव साधन म्हणजे आमचे खासदार संजयराव राऊत लोकांच्या दृष्टीने आहेत आणि म्हणून संजय राऊतांची लेखणी म्हणजे लोकांची भावना आहे असं माझं मत आहे। नागपूरमध्ये जी काही दंगल घडली यामध्ये काश्मीरी पॅटर्न सुद्धा आहे असं म्हणतात, वेगळा अँगल दिला जातो असं वाटतं? काश्मीरचं 370 कलम तुम्ही रद्द केलं ना, मग काश्मीरी पॅटर्न इथं आला कसा? काही वाटेल त्या वेळेला वाटेल ते बोलायचं, फक्त काश्मीर, अफजल खान, आणखीन कोण काय, औरंगजेब वगैरे 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 ह्यांच्या भोवतीची चर्चा फिरवत ठेवायची आणि मूळ मुद्द्यांपासून लक्ष विचलित करायचं, कारण सरकार सगळ्या पातळीवर अपयशी ठरलेलं आहे, हे त्याचं कारण आहे। एक शेवटचा प्रश्न आहे, कोरटकरांना शोधण्यासाठी आता टीम रवाना झालेल्या आहेत, विरोधकांनी दबाव टाकला म्हणून हे सगळं घडतंय असं म्हणा? मला टीमची गंमत वाटते। अक्षय शिंदेला शोधण्याकरता किती टीम तयार झाल्या होत्या? त्या ठिकाणी मालवणचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा राठोडचा पडला, तो पुतळा बनवण्याला शोधण्याकरता किती टीम तयार झाल्या होत्या? त्या ठिकाणी संतोष देशमुखचा खुनी पकडण्याकरता किती टीम तयार झाल्या होत्या? त्या वाल्मिक कराडला त्या ठिकाणी शोधण्याकरता किती टीम तयार झाल्या होत्या? अरे हे काय चाललंय काय? ह्या अशा 50 टीम, 60 टीम, 30 टीम तयार करायच्या आणि ते सगळे आरोपी तिथंच सापडतात। अक्षय शिंदे तिथंच सापडला, त्या ठिकाणी कल्याण डोंबिवली त्या परिसरातच सापडला, तो शिवाजी पुतळा बनवणारा पण त्याच परिसरात सापडला, वाल्मिक कराड तर त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच येऊन हजर झाला। कसल्या टीम बनवताय तुम्ही? या आता खो खोच्या, कबड्डीच्या आणि क्रिकेटच्या टीम बनवा असं माझं सरकारला म्हणणं आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर सरकारला उपरोधिक टोला लगावला भास्कर जाधव यांनी। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।